लोकसभा निवडणुका यावर्षी पार पडणार आहेत. देशातील एकंदरीत परिस्थिती पाहता समाजाच्या मनामध्ये ईव्हीएम मशीनबाबत लोकांच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत ईव्हीएमला बाजूला सारून निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, असे निवेदन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले. निवेदनात देशातील विविध संघटनेच्या माध्यमातून बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात यासाठी निवेदन मोर्चे सुरू आहेत. देशातील निवडणूक आयोग स्वायत्त असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे कोणत्याही दबावाला बळी न पडता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याविषयी प्रयत्न करावेत, अशी विनंती शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात आली. यावेळी अनिल घाडगे म्हणाले की संपूर्ण देशामध्ये ईव्हीएम हटाव आणि देश बचाव हे आंदोलन सुरू आहे. वकील असतील, डॉक्टर असतील, विचारवंत असतील, या सगळ्यांनी ईव्हीएमच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे. आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांनी गेल्या लोकसभेच्या अगोदरपासूनच हे ईव्हीएम बाबत शंका व्यक्त या ठिकाणी केलेली आहे. आणि आज कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीण आणि शहराच्या वतीनं या ठिकाणी सन्मानित जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही ईव्हीएम हटावाचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. कारण बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर या देशाला सत्य या ठिकाणी समजून येईल. आणि आज समाज मन सुद्धा या ईव्हीएमबद्दल आज शंका घेत आहे. काल सुप्रीम कोर्टाच्या दारामध्ये कुणीतरी ईव्हीएम हॅक कसं होतंय ह्याचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे आणि काही जज लोकांनी ते पाहिलेलं आहे. त्यामुळं संपूर्ण देश आणि जगाला सुद्धा याबद्दल चिंता आहे. 151 देशामध्ये ज्या निवडणुका होतात त्या ईव्हीएमवर होत नाहीत, बॅलेट पेपर होतात. ज्यांनी ईव्हीएम मशीनचा शोध लावलेला आहे तो सुद्धा देश बॅलेट पेपरवर निवडणुका घेतोय. त्यामुळे 2000च्या निवडणुका या बॅलेट पेपर व्हाव्यात ही आमची पहिली मागणी आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी आर.के. पवार, सुनील घाडगे, महादेव पाटील, पद्मजा तिवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कॅमेरामन नाज अत्तारसह आरती सुतार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.